नमस्कार, आपण पाहत आहात चांगभल न्यूज। कराडच्या आगाशिवनगर येथील मारहाण झालेल्या कुटुंबियांची भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल रात्री उशिरा घेतली भेट। कराडच्या आगाशिवनगर येथे हिंदू मुस्लिम समाजातील 2 व्यावसायिकांमध्ये मारहाणीचा प्रकार झाला होता। या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून काही जणांना ताब्यातही घेतले आहे। या पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांसमवेत मारहाण झालेल्या पवार कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर दिला। पोलिसांनी अपशब्द वापरत चुकीची वागणूक दिल्याचे सांगण्यात आल्यानंतर आमदार नितेश राणे भडकले। त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणाचा जाब विचारला। तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदनाम करू नका, आम्हाला कायदा हातात घ्यायला भाग पाडू नका, असा इशारा राणे यांनी कराड शहर पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिला। राणे यांनी भेट दिल्यानंतर आगाशिवनगर येथील घटनास्थळी रात्री उशिरापासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। जय नितेश राणे बोलतोय। काय पवारांना जे काय झालं साधी एनसी नोंदवणार आहे मी त्या लोकांना घेऊन जाऊ माझ्यावर। पण तुम्ही हे जे काय वागणूक हे लोकांना देताय तुम्हाला काय वाटतं आम्ही गप्प बसणार आहे काय? नाही, पण हे जे काय तुम्ही ह्या लोकांना जे हिंदू समाजाचे लोक तुमच्याकडे आले ना, माकडांना विकडांना तुझं आता ही भाषा आहे काय? ही भाषा असते का रे? हे बोलण्याची पद्धत नाही तुमची बरोबर। लोक आलेत ना तक्रार देण्यासाठी, व्यवस्थित तरी बोला। नाही पण तो जेलमध्ये ठेवायलाच लागेल, जे ठेवायलाच लागेल, कारण काय सरकार आमचं आहे, हे काय बाकीच्यांचं सरकार नाही आहे ज्यांना तुम्ही हे करताय। ठेवायलाच लागेल। गृहमंत्री साहेबांचं उगाच तुमच्यामुळे बदनामी नको इथे। आणि हे जे काय तुम्ही जे वागणूक इथे देताय ना हे बरोबर नाही आहे। व्यवस्थित तरी बोला लोकांची। हे काय जिहाद्यांचं सरकार नाही आहे आता इथे त्यांचे लाड करण्यासाठी। करायलाच लागेल। आणि हे माकडे विकडे ही अशी भाषा परत वापराल ना तर मी काय गप्प बसणार नाही इथे। व्यवस्थित बोला जरा लोकांची आमच्या। बघतो मी पण। आणि कडकचा कडक कलम लावा त्याच्या असे कसे 307 त्याला मारलं केवढा या पवारांनी त्यांच्या मिसेसला। आणि हे काय पाकिस्तान आहे का येऊन दादागिरी करणार इथे? आणि तुम्हाला नाही जमत तर त्या लोकांना माझ्या हातात द्या ना, मी तंगडी काढून देतो ना हातात तुमच्या। ठीक आहे, अटक केलाय काही लोकांना कळलं ना? मी बघते, लक्ष ठेवून आहे त्याच्यावर।